मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। अजितदादांच्या अकाली जाण्यामुळे राज्याच्या विकासाचा मोठा शिलेदार महाराष्ट्राने गमावल्याची खंत भाजपाचे नूतन नगरसेवक सचिन भाऊ तापकीर यांनी व्यक्त केली। ते चरोली येथील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत बोलत होते। यावेळी चरोली येथे घेण्यात आलेल्या शोकसभेत बोलताना ते म्हणाले की चरोली आणि पर्यायाने पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात दादांचे मोठे योगदान राहिले आहे। त्यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे पवित्र कार्य केले। त्यांचे अकाली जाणे हे सर्वांच्या मनाला चटका लावणारे ठरले। महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा ज्या वेळी समोर येईल त्या वेळी दादांची नक्कीच आठवण येईल, अशा शब्दात सचिन भाऊ तापकीर यांनी आपल्या भावना व्यक्त करीत चरोली ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर चरोली येथे रविवारी सकाळी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या दुःखद अंतकरणाने श्रद्धांजली अर्पण करीत आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी नगरसेवक नितीन काळजे, प्रवीण काळजे, सतीश महाराज काळजे, तात्यासाहेब तापकीर पाटील, सुरेश तापकीर, भाऊ रासकर, बंटी तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या भोसरी विधानसभा अध्यक्ष पूनम वाघ, दीपक अल्हाट, प्रशांत तापकीर पाटील, प्रीती तापकीर आदींनी आपल्या दुःखद भावना व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी चरोली पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने शोकसभेत सहभागी झाले होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।